नमस्कार. आजच्या या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं या मीटिंगसाठी उपस्थित आपल्या पंचायत समिती गणाचे उमेदवारांचे प्रतिनिधी, आमचे सहकारी चंद्रभागा सहकारी कारखान्याचे संचालक अण्णामामा शिंदे या मीटिंगसाठी उपस्थित आपल्या गावचे माजी सरपंच रणजितजी सोनटक्के त्यांच्याबरोबर आलेले सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, सिद्धिविनायक पतसंस्थेचे चेअरमन आणि आपल्या गावचे माजी डेप्युटी सरपंच आमचे सहकारी राजाभाऊ गायकवाड, सोसायटीचे माजी चेअरमन रामभाऊजी व्यवहारे, धनाजी वाघ, सोसायटीचे विद्यमान चेअरमन श्रीनिवासजी बनसोडे, या मीटिंग निमित्त उपस्थित आमचे सहकारी माजी प्राचार्य वासर, माजी पर्यवेक्षक आश्रमशाळा वाकरी वटुसर सुरेशजी राडगे, माजी उपसरपंच अनिल पापा गायकवाड, या मीटिंगसाठी उपस्थित काळ्या गटाचे प्रतिनिधी महाराजजी माने, RPIचे पश्चिम सोलापूर जिल्ह्याचे संघटक आमचे सहकारी विजयजी वाघमारे, उपस्थित आमचे वासुनाना सीतारामजी साळुंके, सर्व ज्येष्ठ सहकारी आणि तरुण मित्रांनो, आपल्याला माहित आहे की येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आहे आणि ही निवडणूक होत असताना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपल्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ दुर्गा गोपाळकृष्ण अंकुशराव आणि पंचायत समितीच्या उमेदवार सौ रंजना अण्णामामा शिंदे यांचं चिन्ह आहे कमळ आणि या कमळासमोर बटन दाबून आपण त्याला प्रचंड मताने विजयी करावं अशा प्रकारची विनंती मी सर्वप्रथम आपल्याला करतो. आता आपण सर्वजण मगाशी वाघ सरांनी सांगितलं त्याप्रमाणे बीजेपीलाच का मतं द्यायची. मित्रांनो, आपल्याला माहित असेल की 12 वर्षापूर्वी केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. त्याच्या अगोदर जवळजवळ 61 वर्ष काँग्रेस किंवा काँग्रेस इतर पक्षाचं सरकार आपल्या देशावर होतं. आणि मग आता इथं ज्येष्ठ मंडळी वासुनासारखे आहेत, आजनाला आहेत, यांनी सांगावं की त्या 60 वर्षामध्ये केंद्र शासनाच्या वतीनं आपल्या राज्याला, जिल्ह्याला, गावाला आणि मला वैयक्तिक काय मिळालं. आणि आत्ता या 12 वर्षाचा जर इतिहास आपण बघितला तर माझ्या गावाला काय मिळालं या सरकारमार्फत, मला स्वतःला काय मिळालं याचा लेखाजोखा आपण सर्वप्रथम सर्वांनी ज्यावेळेला आता इथून गेल्यानंतर जेवण करून झोपायच्या अगोदर आपण 10 मिनिटं थोडंसं दिवसाचं अवलोकन करतो की मी दिवसभर काय केलं, उद्या काय करायचं आहे आपल्याला. आणि हे अवलोकन करत असताना या 12 वर्षाचा इतिहास जर आपण समोर आणला तर आपल्याला निश्चितपणानं फरक जाणवेल की या 12 वर्षामध्ये रस्त्याचं खूप मोठं जाळं या राज्यामध्ये, देशामध्ये उभा राहिलं. आता रस्ते विकासाचे महत्त्वाचं साधन काय असते तर दळणवळण. आणि हे दळणवळण कधी चांगलं होतं जर रस्ते चांगले असतील तर. मग रस्ते आपण बघत असाल, मंगळवेढा मार्गे आपण सोलापूरला जातो, मोहोळ मार्गे पहिलं जात होतो, आता मंगळवेढा मार्गे जातो. मग मंगळवेढा मार्गे जात असताना रस्ता कसा झालाय, पंढरपूर पासून जेवढे हायवे आहेत, मग पुणे असेल, सातारा असेल, कराड असेल, या सगळ्या हायवेला जोडण्याचं काम, पंढरपूर शहर जोडण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून घडलेलं आपण सगळेजण बघतोय. हे होत असताना आपल्या गावाचा विचार केला तर मी ग्रामपंचायतचा सरपंच होतो 5000 ते 10. त्यावेळेचं जर अनुदानाचे आकडे बघितले
5 वर्षात आम्ही 1,68,00,000 रुपयाची कामं केली. 5 वर्षात 1,68,00,000 रुपयाची कामं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली. पण आता जर आकडे बघितले तर वित्त आयोगच आपल्याला किती येतोय डबा वर्षाला. चळे ग्रामपंचायतला नाही, वर्षाला किती येतो बघा. वर्षाला 1,05,00,000 वित्त आयोगाचा निधी येतो. आता त्यावेळेचं 5 वर्षाचं 1,68,00,000 आणि आजचे वर्षाचे 1,05,00,000. तुमची तुम्ही अभ्यास करा. मी तुम्हाला फोर्स करणार नाही की बीजेपीलाच मतदान करा. पहिल्यांदा सरपंच मी असताना वर्षातून 5 किंवा 10 घरकुलं यायची. 10 म्हणजे हायेस्ट. आता जर विचार केला तर या 5 वर्षात सरपंच किती घरकुलं झाली चढ्यात? 260 घरकुलं झाली. 260 घरकुलं होत असताना एका घरकुलाची किंमत किती पकडता तुम्ही? 1.5 लाख रुपये पकडा. 1.5 लाख गुणिले 260 किती झालं सर? 2.5 कोटी जवळजवळ ती रक्कम होते 3.5 कोटी रुपये. म्हणजे कुठं आले पैसे? आपल्याच गावात आले ना. गरजवंताला घर मिळालं म्हणजे आपल्या गावातल्याच ग्रामस्थाला मिळाले ना. कुणालाही मिळाला असेल, तुम्हाला मिळाला असेल, मला मिळाला असेल, आणखी कुणाला मिळाला असेल. पण गावामध्ये घरकुलाच्या माध्यमातून जवळजवळ 3.5 कोटीचा निधी आला. 5 वर्षात विहिरी किती झाल्या चळ्यात काय माहित आहे का? सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, युवराज तात्या, इटापा, बालाजी कुठं आहेत? 34 विहिरी झाल्या. एका विहिरीला किती अनुदान आहे? 5 लाख गुणिले 34 आकडा किती झाला? 2 कोटी रुपयाचा आकडा झाला. आणि आता येऊ घातलेल्या या महिन्यातल्या विहिरी वेगळ्या येत्या, त्याचा हिशोब आपल्याला नंतर सांगेन मी. हे विहिरीचं झालं, घरकुल झालं, विहीर झाली. जनावरांचे गोटे किती झाले? जनावरांचे गोटे 70 गोटे. एका गोट्याला किती पैसे? 65,000 गुणिले 70 70 42 म्हणजे जवळजवळ 4.25 कोटी रुपये. बघा हिशोब चुकतोय का? पुन्हा विरोधक कॅल्क्युलेशन करतील. 42 लाख होतोय का 4.25 कोटी होतोय? बघा हे झालं गोटे, जनावरांचे गोटे. गाडगे सुरेशरावजी, आपल्या गावामध्ये 1100 खातेदार आहेत. मी सरपंच होतो त्यावेळेला 1091 खातेदार होते. आज आता वाटप म्हणजे प्रत्येकाचं 2 मुलं पकडली तर थोडस ते खातेदाराची संख्या वाढली असेल. काय मयत झाले असतील, ते थोडे कमी झाले असतील. सरासरी आपण जुनाच आकडा पकडू 1091. बरोबर आहे. आता या 1091 मध्ये शेतकरी पेन्शन किती किती जणांना चालू झाली सांगा? सगळ्याला झाली. किती मिळते ती? 2,000. नाही 2,000 म्हणजे 3 महिन्याला 2 मिळतो. 2,000 नाही 4 महिन्याला 2,000 मिळतात. म्हणजे वर्षाची किती झाली? नाही 6,000 झाले. हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणि राज्य शासनाचे 6,000. एकूण किती झाले? 12,000 गुणिले 1,000 किती पैसे झाले सर? काय सांगा कॅल्क्युलेशन? काय काय स्टाफ सांगा ना मला पटकन. 1,30,00,000 वर्षाला शेतकरी पेन्शन. लाडक्या बहिणी किती आहेत गावात? 1,500. नाही नाही 1,500 महिन्याला मिळतात. म्हणजे एकाला 1,500 मिळतात. पण एकूण संख्या किती आहे महिलाची? 2200 महिला लाभ घेतात. 2200 महिला गुणिले 1,500 किती झाले? 30 लाख रुपये महिना. 33 लाख महिना. वर्षाचे किती झाले? 3.5 कोटीच्या वर रक्कम झाली. बरोबर आहे. काय आता कॅल्क्युलेशन सगळे कोण एका कागदावर लिहून आकड्याची बेरीज करा. लमसम. हा मागच्या रेशन सगळ्याला फुकट आहे का नाही? दवाखाना अँजिओप्लास्टी झालेली इथं बरेच जण असतील. अँजिओप्लास्टी हृदयाचे ऑपरेशन झालेले आहेत का नाही इथं? कोण?
आहे ते, आहे ते. त्यांना काय पैसे लागले का? नाही. सुभाष आनंद गायकवाड इथं आहेत, फुकटच आहे. त्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे. आणखी पण बरेच जण असतील. केवढ्याची अँजिओप्लास्टी झाली? 5 लाख आहे. तुम्हाला किती खर्च आला? काय आला नाही. 5 लाख रुपये त्यांच्या ऑपरेशनला सरकार मार्फत दिलं गेलं. बरोबर आहे. आयुष्यमान भारतचं कार्ड असतंय 5 लाखापर्यंत एका कुटुंबाला वर्षाला आरोग्य विषयक जी काय तुमचं असेल त्याचं बिल सरकार मार्फत भरलं जातं. बरोबर आहे. बरोबर आहे. आता राहिलं काय? मागच्या 2 महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतर आपल्या गावामध्ये नुकसान भरपाई किती आली? काय ऊसाचं काय नुकसान झालंय सांगा काय बरं. झालं नाही. काय सर ऊसाचं आपल्या काय नुकसान झालं? परंतु 2,70,00,000 रुपयाचा निधी या अतिवृष्टीच्या शेतकऱ्यासाठी एका गावात चळे गावात मिळाला. 100% गाव एवढं बसले. बरोबर आहे. पुराचे पैसे वेगळा आहेत. पुराची रक्कम कुणाला माहित आहे का? आता मी आकडे काही घेतले नाहीत. माझी 5 वर्ष सत्ता नसल्यामुळे त्या ग्रामपंचायतच्या ऑफिसकडे सुद्धा मी बघितलेलं नाही आणि बघणारी नाही सत्ता येतो. त्यामुळं मी काय आकडे घेतले नाहीत. पण माझी सरपंच इथं आहेत, त्यांना माहित असलं तर पुराचा पण आकडा सांगा. हा पुराच्याकडे निष्ठा. आता ही जर कोण म्हणत असल एखादा मेंबर सरपंच उपसरपंच की मी आणलं, होय बाबा तू कागदपत्र तयार केली पण पाठवलं तर मोदीनं. बरोबर आहे. मोदी सरकारचेच पैसे आहेत ना. आता कोणतरी सुशिक्षित तरुण म्हणेल सरकारचे पैसे म्हणजे पुन्हा या बापाचा आहे. बरोबर आहे. तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे. काल अर्थसंकल्प मांडला गेला भारतीय आपल्या सरकारचा. त्या ह्याच्यात अंदाजपत्रकात कुणी इथं इकॉनॉमीचा अभ्यास करणारा तरुण असेल तर त्याने आकडे बघितले असतील. 5 वर्षापूर्वी आपल्या भारत सरकारचा अर्थसंकल्प होता 17 लाख कोटी रुपये. कालचा अर्थसंकल्प सर 54 लाख कोटी रुपयाचा आहे. अर्थसंकल्पाचं महत्व तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला चांगलं कळतं. अर्थसंकल्प म्हणजे काय असतो? थोडक्यात ग्रामपंचायतला बजेट असतं सरपंच. बरोबर आहे का? डिसेंबर मध्ये आपण बजेटची मीटिंग घेतो. त्यामध्ये येणं देणं ठरवतो की ग्रामपंचायतला उत्पन्न कशातून येणार आहे आणि ग्रामपंचायतनं खर्च कशात करायचा आहे हे अंदाजपत्रक तयार केलं जातं. मी सरपंच 2005 साली झालो अजितनाना. त्याच्या अगोदर चळे ग्रामपंचायतचं बजेट 5.5 लाख रुपयाचं होतं. सरकारी अनुदान जे येतं ते तुमच्या बजेटवर येतं. जेवढं बजेट मोठं तेवढं अनुदान जास्त. मग आमच्या काळात सर्वप्रथम ते बजेट आम्ही 26 लाखावर नेलं. आता किती बजेट आहे? आता कोण ग्रामपंचायतला मेंबर असतील तानाजीराव काय माहित आहेत का? आकडे नाही पुन्हा तक्रार करतात. हा सगळा अभ्यास केला पाहिजे. 5-5 वर्ष आपण सदस्य म्हणून काम केलं. सरपंचाने 2.5 वर्ष काम केलं. आमचे अनिल बापा आहे तिथं 5 वर्ष उपसरपंच राहिले. तुम्ही सुद्धा हे समजून घ्यायची गरज होती. तर हे सगळं पैसे केंद्र शासनामार्फत आलेले आहेत. आता बघा एकूण आकडे जर तुम्ही बघितले. आता इथं आपल्या गावामध्ये आणखी एक मुद्दा चर्चेचा आहे की आम्ही रस्ते केले. रस्ते तुम्ही केलेले नाहीत, सरकारनं केलेले आहेत. काय रस्ते तुम्ही केलेले नाहीत, सरकारनं केलेले आहेत. आणि ते सरकार भारतीय जनता पक्षाच्या युतीचंच आहे हे सुद्धा मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. हे सगळा जर अभ्यास केला. दुसरं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत आज फॉरेनचं शिक्षण सर्व समाजाला शिष्यवृत्ती दिली जाते. सर कुठल्याही समाजाचा असू द्या, ओपनचा असू द्या, ओबीसीचा असू द्या, एससीचा असू द्या. बरोबर आहे. सगळ्यात प्रथम मराठा समाजाला कर्ज देण्याची भूमिका अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या मार्फत याच बीजेपी सरकारने घेतली. आणि आपल्या तरुणांना 15 लाखापर्यंत 1 कोटीपर्यंत कर्ज विना व्याज ते तुम्हाला दिलं जातं. बरोबर आहे का नेते? तुम्हाला मिळालं ना? किती मिळालं?
15 लाख रुपये यांना मिळाले. असे किती तरुण आहेत गावात? माझ्या हिशोबाने 20 तर असतील. ह्याच्या अगोदर कधी मिळालं होतं का? मराठा समाजाच्या तरुणाला कर्ज कधी मिळालं होतं का? ओबीसी महामंडळामार्फत, मागासवर्गीय महामंडळामार्फत आजपर्यंत जेवढी कर्ज मिळाली नाही ती त्याच्या 10 पटीनं कर्ज विषय त्या 10 वर्षात मिळाली का नाही मिळाली? इथं आमचे धनाजीराव वाघमारे काळे आहेत, ते चांगलं त्यांनी अण्णासाहेब साठे बरोबर आहे ना, विकास महामंडळाच्या मार्फत कर्जाचं काम केलं, लाभाचं काम केलं. तुम्ही किती जणांना लाभ मिळवून दिला? भरपूर. आकडा सांगा. 10, 20, 25, 30. गावातल्या 20-22 मातंग समाजातल्या तरुणाला या महामंडळामार्फत कर्ज देण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली. आता गेल्या वर्षी लवा, सोनार, चर्मकार ही जे छोटे छोटे समाजातले 12 बरोदराचे घटक जे आहेत, नाभिक समाज असेल, या सर्वांसाठी एक महामंडळ स्थापन झालं. त्यांना सुद्धा 2 लाख रुपये विना तारण विना व्याज कर्ज द्यायची भूमिका या राज्य शासनाने घेतलेली आहे. बघा, सगळ्या समाजासाठी या शासनानं काम केलेलं आहे. कुठल्या एका समाजाला समोर ठेवून हे काम केलेलं नाही. बरोबर आहे. आता काल काशेगाव, गोपाळपूर शेतकऱ्याला समज मिळालं, गोरगरिबाची घरं पडली त्याला मिळालं. झाला ना विषय तो. झाला ना. तुम्हाला काय बोलायचं ते नंतर बोला. माझ्या ह्याच्यात लिंक तोडू नका अर्जुनराव. मी काय, माझा काय विषय होता? काशेगावमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे यांची सभा होती काय? गोपाळपूर, काशेगाव, टाकळी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी त्यांनी काय जाहीर केलंय? एका आमदाराला राज्य शासनामार्फत वर्षाला किती विकास निधी दिला जातो कुणाला माहित आहे? 5 कोटी रुपये दिले जातात. 5 वर्षाचे किती झाले? 25 कोटी रुपये. त्यांनी काय जाहीर केलंय की एका जिल्हा परिषद सदस्याला 5 वर्षात 21 कोटीचा निधी ग्रामविकास खात्यामार्फत देणार. सोलापूर 21 कोटी रुपयाचा. मग कल्पना करा, आपण जर हा सदस्य आपला भारतीय जनता पक्षाचा निवडून दिला आणि या 13-14 गावामध्ये जर 21 कोटी रुपये या जिल्हा परिषद सदस्याच्या मार्फत जर आले तर आपली राहिलेली कुठलं बारकं चिरकं मोठं कुठला रस्ता राहील का? आता मोठ्या रस्त्याची सोय झाली, चढायची. सुस्ते रस्ते मार्गी लागला, बरड वस्तीचा रस्ता झाला, चळेपाटीचा झाला. आता प्रस्तावित आपल्याला रामणीचा करायचा आहे, रामणी रस्ता करायचा आहे, मुंडेवाडीचा रस्ता करायचा आहे. वाघसर नाही, परवा कोणतरी तिकडचं कोण होतं, परवा माझ्याकडे तक्रार केली मुंडेवाडी रस्त्याची, कोणतरी अवदादाजी. तेव्हा त्या मुंडेवाडी रस्त्याकडे पण कोणीतरी बघा. स्वस्त रस्त्याला 30 लाख रुपयाचं काम झालंय. आता राहिलेल्या रस्त्याला 60 लाख रुपये टाकलेले. 60 लाख रुपये राहिलेल्या विश्वास रस्त्याला टाकलेले. मार्च पर्यंत त्याचं पत्र आपल्याला मिळेल. 2010 सालच्या निवडणुकीमध्ये अनिल बाप्पा होते त्या वाडीत, त्यावेळेला आमच्या ह्या बामणपट्टीच्या रस्त्याचा शब्द दिला गेला होता. तो सुद्धा आम्ही खरे साहेबांच्या माध्यमातून मागच्या 15 दिवसात मार्गी लावलाय. जवळजवळ 49 लाख रुपयाचा निधी त्या रस्त्यासाठी दिलाय. म्हणजे जवळजवळ आपल्या शिवपर्यंत, आसब्याच्या वस्तीपर्यंत तो रस्ता होणार आहे. आता जे काय राहिले किरकोळ रस्ते ते निश्चितपणानं आपले आमदार असतील, जिल्ह्याचे आमदार, माजी नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक असतील, आता होणारे जिल्हा परिषद सदस्य अंकुशरावताई असतील, पंचायत समितीच्या सदस्य शिंदे मॅडम असतील, या सर्वांच्या माध्यमातून करायची भूमिका आपण घेतोय. ही घेत असताना आपणाला आणखी एक मी प्रश्न विचारू इच्छितो. आपल्या गावामध्ये रोज जेवण असतं, कुठलं ना कुठलं जेवण असतं. वालाग असते, पंगत असते, खाजगी कार्यक्रम असते. मग आपण जेवाय बसल्यानंतर जर वळकीचा वाढपे असला तर 2 गोळ्या जास्त मिळतात का नाही मिळतात? मिळत
मिळतात ना, जामनच्या 2 फळ्या ज्यादा मिळतात ना. कोकणात जेवायला गेलो तर 2 फळी एखादी फळी ओळखीचा माणूस असल्यावर ज्यादा मिळते का नाही मिळत. तसं या विकासाच्या गंगेमध्ये आपला सदस्य सोलापूर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता तर येणारच आहे. आणि त्या सत्तेमध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचा या जिल्हा परिषदचा अध्यक्ष पहिल्यांदा जिल्हा परिषदचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होत असताना जर त्या वेळेला जर गोपाळपूर जिल्हा परिषद गटाचा जर सदस्य भारतीय जनता पक्षाचा नसेल तर राहिलेल्या 5 वर्षामध्ये आपल्या जिल्हा परिषद गटाला विकास निधी मिळेल का? मिळेल का? कल्पना करा. या सगळ्या गोष्टीचा मित्रांनो आपल्याला विचार करायची गरज आहे. भविष्यामधलं राजकारण थोडस गाव लेवलचं वेगळं, परंतु जर जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या माध्यमातून त्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवायच्या असतील तर आपल्याला हे दोन्ही उमेदवार निवडूनच द्यावे लागतील. अशा प्रकारची मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. हे होत असताना मागच्या इलेक्शनचा संदर्भ कुणाच्या डोक्यात असेल तर आता फक्त मगाशी वाघ सर आणि पटो सरांनी मला अधिकार दिले की मी ठरवावं. मग मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा राहावं. त्याही पेक्षा या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय गोरे साहेब असतील, या जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतजी परिचारक असतील, या चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणरावजी काळे असतील, या सर्वांनी गणेश दादा असतील, युवराज दादा असतील, या सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या बरोबर राहायचं ठरवलंय. आणि आपण सुद्धा भविष्याचा तालुक्याचा विचार करून या भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभा राहावं अशा प्रकारची विनंती करतो. 2029 साली कदाचित जो 20 वर्षापूर्वी आपला तालुका फुटला आणि आपल्या तालुक्याला 4 आमदार झाले, परंतु 2029 साली बऱ्याच प्रमाणात अशी शक्यता आहे की आपला तालुका परत एकदा जुना होता त्या प्रमाणात होणार आहे. आणि त्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून चांगली लोक तिथं बसली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा निकाल घ्यायसाठी ही निवडणूक आपल्या दृष्टीनं तरुणांच्या दृष्टीनं गरजेची आहे. त्यामुळं येणाऱ्या 7 तारखेला आपण सर्वांनी कमळासमोरील दोन्ही उमेदवारांची बटणं दाबून त्याला प्रचंड मतानं विजयी करावं अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो. आपणाला काल रात्रीपासून सकाळपासून निरोप दिले, पण एवढ्या साध्या निरोपावर माझ्या प्रेमाखातर आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला. पहिलेच तुमच्या उपकाराचं ओझं माझ्यावर भरपूर आहे. याही वेळेला आपण साथ द्यावी. येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुका आपण निश्चितपणाने जिंकू हे आपल्या सर्वांच्या ताकदीच्या जोरावर मी शब्द देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला.